कुरड्या कुरड्या करणं सोपं नाही. त्याला टाळकरी गायक वादक सगळी टोळी लागती तेव्हा ते जमत. बरं कुरड्या कसं करता माहिती आहे ना, मला म्हटलं गहू भिजत घाला, रातभर भिजू द्या, त्याला फेस येतो. ते गहू बाजूला काढा, ते चाळणीत काढा, खाली पाणीने थोडं द्या, ते दळल्यानंतर त्याचा वरचा कोंडा बाजूला काढा आणि खाली जे आतमध्ये पांढरं पाणी राहील ते शिजवा. शिजवलं का त्याचा चिक तयार होतो. बास टाका, खाट टाका, त्याच्यावर गव्हाच्या काड्या टाका आणि मग एक बाईनं तो चिक त्या सोऱ्यात भरायचा. ती वरची दाबणारी बाई अंदाजे पाहिजे, ते बी सर्केल डोक्याचं नको. आणि काली ताटली घेऊन बसलेल्या बाईला जांभळी नाही आली पाहिजे, नाही तर. आणि तिनं जे खाली बसले तिनं मशिरी लावेला असावा. वरची ना कचक्यात स्वारा दाबला, कुरडा तयार झाला. नाही नाही, त्याला असं आहे. आता तुम्हाला विचारणार आहे बरं का प्रश्न, कुरडा यांच्या कोण करून घेतो पुढचं तुम्हाला विचार. त्या बाईनं योग्य दाब प्रमाणात दाबलं पाहिजे, खाली त्या बाईनं फिरवताना योग्य प्रमाणात फिरवलं पाहिजे. आता तुम्ही फक्त मला सांगा, पुरुष मंडळी कुरडया तयार झाल्या, मला फक्त तुम्ही एक वाक्य सांगा, कुरडईची चव सांगा. मी लई बारीक पाहणार माणूस मला, तुम्ही मला फक्त कुरडईची चव सांगा. अहो चवच नाही तिला. मला म्हण कुरडईला चव काय? कढईत राहिली तर उडी हाणती, दाताखाली गेली तर डान्स करते. कुरडईला चव नाही, कुरडईला चव नाही, पण करणं सोपं नाही. करणं सोपं नाही. कुरडईला चव नाही पण करणं एवढं सोपं नाही. मला गोष्ट नाही सांगायचं, कुरडई करताना जसे सगळे लागतात तसे परमार्थ करत असताना सगळ्यांचा मिळून सप्ताह असं असावं. आता हे पुरींना मस्तपैकी टेलरिंग शिकवा, सीईटी शिकवा, MSCIT करा. पुरींना कराटे बिराटे शिकवा चांगली. पुरीकडे कराटे पाहिजे, तब्येत बिब्येत पाहिजे, पुरीकडे 2-3 डाव पाहिजे, फायटिंग बिटिंग बॉक्सिंग बिक्सिंग पाहिजे. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली ना, तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघीने येणार डिरिंग मध्ये. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनं, तुम्ही एखादी जर कानपट्टी ठेवून दिली ना, 2 सापडायचे सुद्धा नाही. पण तुम्ही बावळाट मी ह्या वर्गात होत नाही. आता हे 2-3 वर्षामध्ये मुलं आणि मुली पळून जाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त झालं. बरं, पळून जाताना त्या मुलाची लेव्हलच मुलगी पाहत नाही. तक्रार काय 2-4 वर्षात मुलींच्या आया कबूल व्हा. मुली एखाद्या मुलाबरोबर पळून जाते ना, त्या मुलाची क्वालिटी मुलगी पाहत नाही. म्हणजे तो माझं पोट भरू शकतो किंवा नाही, त्याची पोट भरण्याची अक्कल त्याला आहे किंवा नाही, त्याचं काहीच पोरगी पाहत नाही. याच्यावर तुमचं मत काय? पाहतच नाही बा, त्याला पोट भरायची अक्कल आहे का काही? ती येड आहे फक्त. दुसऱ्याची मोटरसायकल घेऊन हिंडत आहे ती, आणि ती म्हणती माझ्या दिलाचा राजा आहे. आग लावते दिलाच्या राजाला त्याच्यात, आणि तिला पेट्रोल संपलं तर ते लुटीत मिळत. काय दिलाचा राजा आहे? नाही, प्रेम करू नये या मताचा मी नाही. नाही, असे हलकट विचार नाही आपले. त्याला क्वालिटी पाहिजे, दर्जा पाहिजे. मुलगा मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, पोट भरू शकतात, काय हरकत नाही. पोरगी PS आहे, पोरगा SP आहे, काय हरकत आहे. पोरगी MSc BEd आहे, पोरगा MPhil PhD आहे, काय हरकत आहे. लेवल आहे, पोट भरायची अक्कल आहे, घडू शकतो. हे 2-4 वर्ष ते काही राहिलेच नाही. पोर 12वीला आणि पोरगा उंड्याच्या हाताखाली. प्रेम दिल्ली आहे, ईट भी देंगे यार. काय ईट भी देंगे? त्याला क्वालिटी नाही, त्याला काय नाही. काय तुम्ही सैराट पाहिला ना, सैराट पाहिला, डबल पहा. आणि सैराट फक्त पहिल्यांदा पहा, शेवट नका पाहू. शेवट कसा आहे त्याचा? पुरीनं तुम्ही तानी नावाचा सिनेमा पाहिला का? तानी 2-3 वेळा पहा. मी तर म्हणतो 5 वेळा पहा. पण तानी सिनेमा पुरीने पाहिला पाहिजे. त्या पुरीची जिगायची जिद्द, तिच्या आईबापाची शिकायची कसरत, आणि तिच्या मैत्रिणीचं तिच्यावर जळकाटपणा किती दर्जेदार आहे.
गरिबी, दप्तर नाही, वया नाही, बापाचं जगणं हे नाही पाहणार तुम्ही. मंगळसूत्र पाहता का सध्या? मंगळसूत्र पाहता का? मंगळसूत्र आली ना नवी आता, पाहते का नाही? ए पूर्ण पाहिली का तुम्ही? ए बरे हो, आता 28 तारखेला नवीन मराठी सिनेमा कोणता आहे रे झी टॉकीजला? मुळशी पॅटर्न. करेक्ट, मुळशी पॅटर्न. आणि आता 18 तारखेला होता तो नवीन रिलीज पाटील. करेक्ट. कन्यादान, मंगळसूत्र. टीव्ही पाहणं वाईट नाही, पण काय पावा याला काही लोक म्हणले नाही नाही पोरीला टीव्ही अजिबात पाहून द्यायचं नाही, पोर बिघडती, तिला मोबाईल नाही. मोबाईल नसताना गेली ती, मोबाईल घ्यायचा असता. नाही, मुलींना थोडस कंट्रोल करा. यावर तुमचं मत काय मायला म्हणणं? यांना थोडी शिस्त लावली पाहिजे. यांना पसायदान शिकवा, यांना आरती शिकवा, यांना पापड बनवायला शिकवा, लोणचे बनवायला शिकवा. जरा दाखात ठेवा. यांना मोबाईल देत नका जाऊ. स्क्रीन टच मोबाईल देते पोरगीला, 9वीला पोरगी. तिला आईनं मोबाईल द्यायची, काय होईल? नाही दिला मोबाईल तर काय करील पोर? पण आई लई खोडीची. पोरीनं मोबाईल घेतला तर बापानं कानपट्टी ठेवून दिली. आली मधी, लई जागृत देवस्थाने. आई म्हणली नको नको असावा प्रसंगाला. पुरीला मोबाईल असावा प्रसंगाला. आला प्रसंग. मग आई म्हणती मला अंदाज आलता बरं का. मग तू काय कुंभ मेळ्याला गेलती का 2-4 महिने? महाराज खाली टेबल होता, त्याच्यावर हात होता, वरून रूळ होता. असे शिकलोय आपण. यांना काय कमी, यांना काय रोग झालाय? यांना पाहिजे ते दप्तर आहेत, पाहिजे ते पुस्तक आहेत, यांना काय वाचाय रोग झाला? आपल्याला होतं का काही? 7वीपर्यंत पाटी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. आणि म्हणून घरची पत्र्याची घ्यायची. बरं, पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, पेन्शळ मोडायची पण ओठत नव्हती. मग आपल्याकडं आयडिया, तरी येत नव्हती. मग आपण आयडिया केली, लिहायचंच बंद केलं, पेन्शिली खायला सुरुवात केली. कमरेला पट्टी नसायची, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. यांना 6-6 लाखाच्या गाड्या न्यायला येतात. 5वीच्या आणि 6वीच्या पोरांना मोबाईल आहे. 8-10 दिवसातून मुलीला जवळ घेतलं पाहिजे, तिचं दप्तर उचकलं पाहिजे. मुलीच्या वह्यांची शेवटची पानं उचकीच जा, जरा शेवटच्या वह्या उचकीच जा. शेवटची पानं फार चांगली असतात मुलींची, त्याच्यावर गृहपाठ असतो. तो एकदा वाचा, मोबाईलचे व्हॉट्सअप वाचा, त्याच्यातली मेसेज वाचा. आपली मुलगी मोबाईलवर किती वेळ कोणाशी बोलली याची चौकशी करा, त्यातला बॅलन्स चेक करा. एसटीचा पास पुरीचा पहा. 8 दिवस झाली पोरगी कॉलेजला जाती, पासच पंच नाही. ती भुयारातून वर्गात निघती का काय, जरा चौकशी करा. मुलीच्या मोबाईलमधला बॅलन्स चेक करा. आपण पोरीला 500 रुपये दिलते, त्याच्यात 100 रुपये दिलते, त्याच्यात 500 रुपये आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली? ही 1 GB आहे का 2 GB आहे का भर GB आहे? जरा चौकशी करा. आता एक नवीन आलंय ना भर GB. आणि जरा चौकशी करा. सांगा पोरीनं हा विनोद आहे का नाही, याला कुठंतरी कंट्रोल केलं पाहिजे. आता हे 10वी-12वीचे टोन घेत ही बोंबलं तिंडत आहे, ही रिपीट करा एकदा, आठवड्यातून एकदा. जरा खुली बिलीत घ्या, लाईट बंद करून हा नाही. ही काही बुडीताची जी स्टेट आहे ना, यांच्यासाठी आपण बांध करूनच वाढितो ना. यांनी काय कमावले ना, आलं का? यांचे केस बघा, कुठून भांग आणलीत. तो 1 साईड भांग आणलाय कुठून, बगलात गोशिड्या झाल्या, तुला का आला साईड लागत? हा विनोद नाही महाराज. मुलींचे भांग तपासा, मुलींचे भांग तपासा. पुरीने आता एक भांग इतका डेंजर आणलाय, पॉप पॉप. त्याला मधी खड्डा आहे, पुढं झटका आहे. इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. आता त्याच्यापेक्षा एक भांग कठीण आलाय. दुसरा भांग आहे देवी आणि पुरीनं. तो भांग असा आहे, नेहमी सांगतो, भांग असा आहे तो, ही जी बाजू इथली ती पुढं दडपवायची, तिला पुढं फुगा आणायचा आणि त्यातली एक बट मोकळी ठेवायची. ती बोलताना तोंडात गेली पाहिजे.
आणि एक भांगा असा आलाय, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. एक पोरग कॅनलच्या कडेला बोलतो, पुरीनं असं केलं, ते पडलं कॅनल मध्ये. त्याला वाटलं खुणावलं का काय केलं भाऊ. पोरग चांगलं फटकावलं पाहिजे. प्रत्येक बापाने नियम करायचा, रात्री 9 नंतर बाहेर गेलेलं पोरग घरात घ्यायचं नाही, मिटला विषय. 9:30 आला ना, आपल्या घरात यायचं नाही. तुला काय करायचं ते कर. शेजारचे म्हणले तुम्हाला माणुसकी नाही, तुला दत्तक घे, बस. शेजारच्यांना व्हावाच. 9:30 नंतर पोरगा घरातून जाऊ दिला नाही तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. 16चा पोऱ्या बलात्कार करतो, 17चा पोऱ्या गाड्या लुटीतो, 18ची पोरं पंप लुटीतो आणि 19चा पोऱ्या खून करतो. म्हणजे काय, याला आईबाप जबाबदार आहे. 20चा पोऱ्या पोरगी पळून नेतो, 20चा पोऱ्या खून करतो. म्हणजे काय, फटकावल्यावर काय करते, या आईबापांची लाड आहे. नाही तर रिपीट केल्यावर काय करते, का बाहेरून जेवून आला, कान पाड फोडा, पोऱ्या म्हणला घरातून निघून जाईन, कपडे पिशवी झाला रे, इकडे हे कपडे, हे 50 रुपये तुला भाड्याला, मी करील प्रयत्न परत. ते जात नाही, गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खात. पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, ही दोरी तू गुतो मी वडितो, इकडे आहे. पोऱ्या म्हणला मी औषध पिईल, कोणतंही औषध पिऊ दे पोरानं, पोरग 5 तास मरत नाही. माझा विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणलं म्हणायचं औषध घेतो का तू, शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना, तुमच्यापैकी ज्यानं घ्यायला असेल त्याला विचारा ना कस काय. तो म्हणतो शेण खावा. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरे, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागल, आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला पैसे देईल, या जाणं गेले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचं लय लोट होणार नाही, निम्मे बाप मोकळे झाले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो हुंडा बंद होईल, झाला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो आई बापाचे हाल होतील, झाले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो ज्ञानाची किंमत कमी होईल, पैशाची किंमत वाढेल. कोणतं खोटं ठरलं बोला. आणि आता सांगून ठेवतो तुमच्या यात्रेमध्ये 2च गोष्टी 5 वर्षात घडणार आहे. नाही घडल्या ना आपल्याला दिसेल तिथं आणा. 2 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही घडल्या ना, अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाही, माणसंच राहणार नाही. का, प्रत्येकाला एकच मुलगा आणि एक मुलगी, मुलगी नवऱ्याच्या घरी, मुलगा बाहेर, घरात माणसं कुठे, माणसंच नाही घरात, माणसंच राहिले नाही. म्हातारा आजारी पडले तर म्हातारी दवाखान्यात देते, म्हातारा आजारी पडला तर म्हातारी दवाखान्यात देते, म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीनं पाणी आणतोय, डुकून पाहायला कोण नाही, 4 घरं बांधून ठेवलेत, झाडायला माणसं नाही. म्हातारीचा आजारपण आहे, म्हातारा उपाशी राहतोय, शेजारी पाजारी कोणी कोणाला पाहायला तयार नाही, आणि पोरांना सुनाला आईबापा पाहायला वेळ नाही. अर्ध पोतं बाजरी आहे, त्या बाजरीला सोंड्या लागला, तो सोंड्या अख्खा घरात गेला, पण त्या बिचाऱ्यांना पाहिली भर बाजरी दळून आणता आली नाही. का, दळण करायला आईला दिसत नाही आणि दळलं तर आणायला काय नाही. त्यांच्या घरातली ही अवस्था आहे. तुमचं काय मत आहे बोला. कोणी डुकून पाहिलंच तयार नाही, मला कोणाला वेळही नाही, आणि कोणी डुकून कोणा पाहिनच, शेजारचे पाहिजे. भाऊबंद तर मरेलच आहे, भाऊबंदाचा काय विषय नाही, भाऊबंद राहिले नाही, वाडा उलातला. म्हणजे जवळजवळ माणसांचे रक्ताचे नाते संपलेत, कुणी पाहिला वेळ नाही, कुणी कुणाकडे डोकून पाहत नाही. आज एवढी वाईट परिस्थिती झाली का नाही. 5 वर्षापूर्वी महिला मंडळ आपल्या आळीमध्ये कोरड्यांची वेळ ठरलेली असायची. आज तुझ्या, आज माझ्या, आज तुझ्या, असं ठरलं राहायचं. उद्या तू नको करू बर का, माझे गहू भिजत घातलेत. हे कशाला व्हायचं, प्रेमानं. म्हणजे गरीब बाई म्हणायचे, बा तुमच्या सगळ्यांच्या झाल्या, पण माझ्याकडं गहू नाही, माझ्याकडे गहू नाही. मग 2-3 बायाने काय म्हणायचं, तोंड सोडू नको, माझ्या घरात आज दुली घालते, तुझ्या घरात तिघींच्या याच्यात तुझ्या कोरड्या होऊन जातील, तुम्ही तरी काय 2 तर माणसं आहे. हे प्रेम आज दिसतं का तुम्हाला, नाही. घरांमध्ये माणसंच राहणार नाही महाराज 2-3 वर्षात. आईबापांकडे पाहिला लोकांना वेळच नाही. लोकांनी फक्त सुशिक्षितपणाचं अवसान आणलंय, नाही तर आईबापा कोणीच पाहायला तयार नाही. सुशिक्षितांचंही तेच आहे, महाराज लोकांचंही तेच आहे. आम्ही तुम्हाला सांगतोय
आज आमचे बाप बी छाण्यात बिन भाकरीची. हा विनोद नाही मारा, डायरेक्ट माणसांना तिरस्कार तयार झाला या बापाबद्दल. डायरेक्ट माणसं हेच विसरले का ओलं लुगडं तिने अंगावर घेतलं आणि कोरड्यावर पोरग झोपवलं. विसरून गेले माणसं, विसरून गेले. घरांमध्ये अजून 2 वर्षांना माणसं राहणार नाहीत. तेव्हा म्हाताऱ्या माणसांना सांगतो, भाऊ मी तुमच्या मुलासारखा आहे, लक्ष्मी यायची वेळ आहे, पौर्णिमा संपली आज, पण झोपताना आता असं झोपत जा, याला मोकळं ठोत जाऊ नका, याला एक चंबा राखून कव्हर करून घ्या आणि खुसून झोपत जा. हा जाऊ शकतो, याला कापून नितीन पोर झोपेत आणि डायरेक्ट त्याला डगे देतील. गट नंबर 13 उडत गेला. प्रत्येक म्हाताऱ्यानं मारण्याच्या अगोदर 5-10 हजार रुपये आणि 10-5 गुंठे जमीन नावे ठेवून मारा. मागच्या अवलादीवर भरोसा ठेवू नका. आता समजा मला मुलगा आहे, मी 3 करतो कीर्तन रोज एवढ्या उन्हाळ्यात. आता महापोऱ्या म्हणणार आहे का माझ्या बापाला लय कष्ट केले? तो म्हणणार मजा आली ना त्यानं, रोज 3 गावं हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर, यांना काय घेणे? नाही, यांना काय घेणे? आपणच सावध राहायचं महाराज. घरातले कारभार विशिष्ट कालावधीपर्यंत आपल्याच अंडर पाहिजे. बायको आपली लाख हुशार असेल, निर्णय न विचारता घ्यायचा नाही. पोरे आपला लाख विद्वान असेल, ते जमणार नाही. असं शेळपाटवानी म्हणणे, तू म्हणशील तर मी आलास तू. पोऱ्याला लाख डोका असेल, आपण ठरू काय करायचं ते तरी जमन. आणि त्यांच्या ताब्यात जर गेलं ना, देवळात मराल म्हातारी माणसं, देवळात. आणि देवळात म्हातारा मेल्यावर सुनबाई म्हणली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला. मामजी देवळात मेले. हे कसे मेले हे फक्त मारुतीला आणि मामजीलाच माहिती बाई, दुसरं कोणाला माहिती आहे? चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवले महाराज. थोरल्याकडे मागितले, तो म्हणला आपला काय संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचं काय संबंध नाही. म्हणला मी फुकट करतो, पण त्याचं हाय एवढं तर म्हणा आता माहिती बुडालीची. दाव्याचं प्रवचन केल्यावर दाव्याचं प्रवचन केल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पसायदान झालं का लोक जाते निघून, बाबाला टाकला खाता खाली. मग बाकीचे लोक त्याला म्हणतात तुम्हाला फोन कोणी करतात? तुम्हाला द्यायला मी का बळच आलो का काय?